गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. गुरुदेव दत्त. आपल्या विचारानं आपण मुक्त ठेवलं पाहिजे. खऱ्या अर्थाने आपण मुक्त केव्हा होतो? ज्या ठिकाणी द्वेष राग येत नाही तेव्हा मुक्त होतो. आपण विचाराला इतकं सुंदर ठेवलं पाहिजे का ही जीवनातली जी कला आहे, जी मुक्त जीवनकला, जीवनकला शिकण्यासाठी आपल्याकडेच गुण आहेत. कुठे शोधायला जायची गरज नाही. आपल्यातला राग, आपल्यातला द्वेष, आपल्यातला ईर्ष्या ह्या सगळ्या मारता आल्या पाहिजे. ही उत्तम दिनचर्या आहे, उत्तम जीवनकला आहे. पण त्या कलेकडे आपण कसं गेलो पाहिजे त्याचं चिंतन करणं फार गरजेचं आहे. आपण ते करत नाही, आपल्यातला अवगुण काढत नाही का? राग पाहिजे, द्वेष पाहिजे. हे द्वेष राग हे खऱ्या अर्थाने गेले पाहिजे. त्याला मुक्त करता आलं पाहिजे. नको तुम्ही आमच्यावर, तुमचं काही आम्हाला त्याची गरज नाही. आमच्यावर असेल तेव्हा आम्ही तुम्हाला बोलू, जेव्हा लागेल तेव्हा. तर खऱ्या अर्थाने मुक्त असलं पाहिजे आणि वातावरणात आपण कसं शुद्ध असलं पाहिजे. ती कला आपल्याकडे शिकलो पाहिजे आपण. आणि वातावरणात आपल्याला राहता आलं पाहिजे त्या विचाराने. चांगल्या विचाराने कसं राहता येईल त्या विचारात राहून खरं जीवनशैली जगलं पाहिजे. आणि जगता जगता ते जीवन हे खरं परमानंद आनंदाकडे आपण घेऊन गेलो पाहिजे. आणि आपला स्वभावाने आपण त्या विचाराकडे गेलो पाहिजे. आपला स्वभाव धर्मसुद्धा बदलला पाहिजे. आणि बदलून हे द्वेष राग ईर्ष्या यांना आपण आपल्याकडनं त्यांना आपण खऱ्या अर्थाने जसं पाहुण्याला आपण गावाच्या वेशीपर्यंत घेऊन जातो तसं त्यांना सोडता आलं पाहिजे. ज्याला सोडता आलं त्याला सगळं आलं. म्हणून मुक्त विचारात राहायचं असेल तर आपण ते धारण केलं पाहिजे की मला काय करायचं. त्या विचाराने राहून सगळे आपली दिनचर्या खऱ्या अर्थाने केली पाहिजे. कोणाचा राग द्वेष करून काहीच मिळत नाही. आपलेच आपल्या विचारांना और आपल्या शरीराला आपण पीडा करतो का? तर आपले अनेक आजार आपल्याला आपल्या शरीर पोकळ करतात. मग शरीरात आजार होऊ नये म्हणून आपण ते चिंता नाही करायची ना. असेल त्या समाधान आनंदी प्रसन्नता राहून त्याच्या शरीराने एकरूप होऊन गेलं पाहिजे. त्याच्या चिंतनात राहून ते चिंतनात राहून खरं आता आपण जीवन दिनचर्या कृतार्थ करता आली पाहिजे. ती जीवनकला आपण शिकू. गुरुदेव दत्त.